एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। अकोले तालुक्यातील महाळुंगी ग्रामपंचायत आणि क्रांतिकारी आदिवासी युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य के ग्रुप अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने महाळुंगी येथे अकोले तालुक्यातील विविध भागातून आलेल्या युवा शेतकऱ्यांसाठी भव्य एक दिवसीय कृषी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। गावातील समृद्ध आदिवासी ॲग्रो कार्यक्रमाला गावचे सरपंच मदन मेंगाळ, ग्रामविकास अधिकारी वैभव डगळे आणि के ग्रुप अकोलेचे अध्यक्ष अरुण गोंदके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात के ग्रुप अकोलेचे पदाधिकारी विशालभाऊ गोंदके, वैभव गोंदके, प्रकाश काडे, रोहिदास मुठे, तुषार साबळे, समीर गोंदके, अशोक भालचिम, किसन गोंदके, पवन खाडे, समीर देशमुख, विजय अस्वले आणि सुरेश सदगीर यांचे विशेष योगदान राहिले। एबीपी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सचिन लगड। आज आपण म्हाळुंगी आसोलेवाडी येथे ग्रामपंचायत म्हाळुंगी आणि के ग्रुप या संघटनेच्या माध्यमातून आज आपण या वाडीमध्ये आलेलो आहोत। यासाठी आपण एक युवा शेतकरीसाठी आपण एक कार्यशाळा इथे घेतलेली आहे। त्यासाठी आपल्याला भाऊसाहेब डगळे साहेब असतील, ग्रामपंचायत अधिकारी म्हाळुंगी, तसेच समृद्धी आदिवासी फार्मा प्रोड्युसर कंपनीचे जे नेतृत्व करतायत इथे ते युवराज डामसे सर असतील, तसेच म्हाळुंगी गावचे सरपंच मदनजी मेंगाळ साहेब असतील, तसेच शेतकरी आपले विजय अस्वले साहेब असतील, यांनी सर्वांनी आपल्याला या युवा शेतकरी इथं वर्गांना चांगले त्यांनी मार्गदर्शन केलं आहे। मित्रांनो, आज आम्ही म्हाळुंगी गावात आहे, तर हा प्रोजेक्ट जवळपास 4 किलोमीटरमध्ये हा पसरलेला आहे। इथल्या शेतकऱ्यांनी एक प्रकारचे त्यांनी ग्रुप शेती इथं त्यांनी तयार केलेलं एक मॉडेल त्यांनी उभं केलेलं आहे आणि हे मॉडेल नक्कीच एक प्रेरणादायी आहे, आदर्शदायी आहे आणि यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे। आज जर थोडक्यात जर झालं तर यांनी इथल्या जी पूर्ण वाडी आहे ती कोणत्याही प्रकारे ही महावितरणाच्या विजेवर अवलंबून नाही। त्यांनी ते सर्व सोलरवर यांनी राईस मिल इथे एक मोठं प्रोजेक्ट इथं उभा केलेला आहे। त्यानंतर इथं त्यांनी बरेच शेततळे इथं उभं केलेलं आहे, सोलर पॅनल तिथं उभे केलेले आहेत आणि त्यांचं एक मॉडेल आहे, पूर्ण एक स्ट्रक्चर आहे। त्यांनी आज आम्हाला पूर्ण एक समजून सांगितलेलं आहे। त्यांच्यासोबतच त्यांनी ही जी शेती आहे ही पॉल हाऊसमधली शेती, शेडनेटमधली शेती ही आधुनिक शेती आहे आणि इथली जी शेती पूर्ण विदेशी पालेभाज्या पासून ते जे चायनीज जो शेतपीक आहे, एक्झॉटिक जे शेतपीक आहेत, इथले एकदम आधुनिक पद्धतीनं त्यांनी आणि सेंद्रिय मोस्टली एक घेण्यासारखं आहे की इथं त्यांनी जवळपास 80% जवळपास इथं सेंद्रिय पद्धतीने इथं शेती केलेली आहे। इथला जो माल बाहेर निघतोय एक वन क्वालिटीचा तो माल हा बाहेर जातोय आणि त्याला 1 नंबरचा त्यांना प्रॉफिटही होत आहे आणि याच्यातून सेंद्रिय प्रॉडक्ट असल्यामुळं याची चांगली मार्केटमध्ये डिमांडसुद्धा आहे। आज आम्हाला अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना एक संदेश द्यायचा आहे। अकोले तालुका हा निसर्गाने नटलेला हा तालुका आहे, इकडं पाण्याची कोणतीही कमतरता नाही, परंतु एक स्ट्रक्चर नसल्यामुळे, एक मॉडेल नसल्यामुळं आपल्याला अजूनही आपले जे अकोल्याचे लोक आहेत, दुर्गम भागातील लोक अजूनही बाहेर कामाला जातात। मला वाटतं जर हे स्ट्रक्चर म्हाळुंगीचं हे स्ट्रक्चर आपण अकोले तालुक्यातून प्रत्येक गावामध्ये जर आपण उभं केलं तर नक्कीच मी म्हणतो की यांच्यासारखं एक मॉडेल आपण प्रत्येक गाव उभं केलं तर नक्कीच प्रत्येक कुटुंब हे आर्थिक सक्षम होणार आहे। आणि याच परत मी सर्वांना म्हाळुंगीकर असतील, भाऊसाहेब डगळे साहेब असतील, डामसे सर असतील, मेंगाळ साहेब असतील, विजय अस्वले साहेब असतील, या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि तुमचे आभारी मानतो, कारण की तुम्ही जो आम्हाला तुमचा महत्त्वपूर्ण वेळ जो आम्हाला दिला, नक्कीच आम्हाला त्याच्यातून प्रेरणा घेता येणार आहे आणि नक्कीच आम्ही तुमचं हे जे मॉडेल आहे हे अकोला तालुक्याच्या प्रत्येक खेड्यागावामध्ये आम्ही तुमचं त्याची पोहोचवण्याचं काम आम्ही तुमच्या मार्फत करणार आणि मी तुमच्या सर्वांचे धन्यवाद करतो। धन्यवाद। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ,
संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423388508. दुसरा मोबाईल नंबर 9423467272. तिसरा मोबाईल नंबर 7588150001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.